महाराष्ट्र राज्य शिक्षक संगठन समन्वय समिति की बैठक गुरुवार को मुंबई में हुई, जिसमें राज्य सरकार के हाल के शिक्षक और विद्यार्थी विरोधी फैसलों की निंदा की गई तथा सरकार से इन फैसलों को तुरंत वापस लेने की मांग की गई। बैठक में श्री जनार्दन जंगले, श्री प्रकाश घोलवे तथा श्री अरुण जाधव आदि मौजूद थे। माध्यमातून आपण निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय घेत असताना ते जर आपण 23 तारखेपर्यंत त्यांना शासनाला आपण वेळ देणार आहोत आणि शासनाला जर 23 तारखेपर्यंत जर वेळेच्या आत जर हे शासन निर्णय रद्द केले नाही तर मात्र आपल्याला रस्त्यावरती लढाई लढावं लागेल, आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि सर्व संपूर्ण जिल्ह्यामध्ये, राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आपण प्रत्येक जिल्ह्यात वाईज आपण हे आंदोलन करणार आहोत। अशा प्रकारचं या ठिकाणी आपलं नियोजन या माध्यमातून होणार आहे आणि नक्कीच हे जे काही शासन निर्णय आहेत ते शासन निर्णय हे एक निर्णय आपल्या समोर या ठिकाणी आपल्यावर जाचं काठीच्या स्वरूपात टाकत आहे आणि एक वेळ अशी येणार आहे की आपलं पूर्ण हे जे काही शैक्षणिक क्षेत्र आहे हे शैक्षणिक क्षेत्र खाजगीकरण करून टाकण्याचा शासनाचा मानस आहे। हे सर्व खाजगीकरण या शासनाला करायचं आहे आणि त्यामधून आज जर बघितलं आपण तर जवळपास 5,000 शाळा सर्वांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे खाजगीकरण, कंत्राटीकरण जे आहे ते सुरूच आहे मोठ्या प्रमाणावर। पण आता जो कायदा आहे, संविधानाने निर्माण झालेला कायदा आहे, शिक्षणाचा मूलभूत अधिकार शासनाचा कायदा आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला चांगलं मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे हा कायदा असताना, केंद्राचा आणि राज्यात सुद्धा कायदा असताना सुद्धा या शासनाने अतिशय शिक्षण विरोधी, संविधान विरोधी, आरक्षण विरोधी अशा प्रकारे हा निर्णय अतिशय समाजासाठी घातक आहे। आणि आज आपण जे पाहतोय की जे होतकरू शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांनी हा जो शिक्षक दिनी जे एवढं सरकार निर्लज्ज आहे की त्यांनी शिक्षक दिनी असा अतिशय घातक निर्णय घेतला आणि आदेश पारित केला। त्यामुळे हे जे आगामी गुणवंत शिक्षक आहेत, जे टीईटी पास झालेले आहेत, त्यांचा उद्रेक महाराष्ट्रभर सुरू आहे, त्यांना नोकऱ्या नाही, बेरोजगार सगळे आहेत आणि असं असताना सेवानिवृत्त जे आहे, जे पेन्शन घेत आहेत त्या लोकांना नेमणुका द्यायच्या आणि जे टीईटी पास नाहीत, जे लायक नाहीत अशा प्रकारच्या लोकांना शिक्षक म्हणून त्या ठिकाणी शाळेत नेमायचं आणि या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भट्टेबोळ जो होणार आहे त्याला आपण सर्वांनी विरोध करायचा आहे। जे शिक्षक किंवा समाजातील घटक जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आहेत, महाराष्ट्रातील सर्वांनी या आंदोलनामध्ये हे जे काही हा जो जी आर आहे जीआरच्या विरोधामध्ये उभा राहिला पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्र शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने 23 तारखेला जे होणारं आंदोलन आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व समाजातील घटकांनी, शिक्षकांनीच नाही तर सर्वांनी, पालकांनी सुद्धा बेरोजगार जे कोण टीईटी पास झालेले गुणवंत शिक्षक आहेत त्या सर्वांनी सहभागी व्हावं। प्रेरित होऊन माझं आत्मबल वाढू शकतो आणि मी ओरिजिनली इनफॅक्ट मध्ये काही काळ शिक्षक असल्यामुळे मला शिक्षकांप्रती काही आस्था आहे आणि शिक्षकांप्रती काही माहिती आहे। त्याप्रमाणे मी काही रेल्वेच्या संघटनामध्ये काम केल्यामुळे एस्टॅब्लिशमेंटचं जे काही मला माहिती आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या शिक्षकांवर संकट आलेली आहे त्यांच्या एस्टॅब्लिशमेंट आणि त्यांची मनी मॅटर विषय आर्थिक ते आम्ही सोडवलेले आहेत आणि आपण जेव्हाही मला बोलवाल मला ज्या ज्या वेळेला शक्य होईल मी हजरच राहील। इनफॅक्ट मी रेल्वे पर्सन असल्यामुळे मला कुठल्याही रेल्वेचा खर्च पास वगैरे असल्यामुळे तो आपोआपच असतो आणि इतर गोष्टीची मला काही गरज नाही, मी तेवढा स्वावलंबी आहे। फक्त आता माझं जे काही ज्ञान आहे, माझी जी बुद्धी आहे, माझा अनुभव, माझा तजुर्बा हे मला फक्त आता तुमच्या शिक्षक मंडळींसोबत तो वापरायचा आहे। या हेतूने मी या ठिकाणी आलेलो आहे। मी आपल्या या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद।